अरे काय आहेत काय बरी आहेत अशा अशा कसली कुर्ली आहे ना प्रॉपर भरलेली चिमुरी बसली लाल भडक आहेत बघा. आहे काय अरे काय मोठीच आहे आई शपथ. इथून बॅक टू बॅक बघा तुम्ही चिमुरी कसली भेटत बघा. ही सुद्धा कसली भरलेली आहे कुर्ली. तर ठीक आहे आया 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 मित्रांनो बघा सहज म्हणून आता जस्ट बोलतोय एकाच आलीमध्ये बघा 3 चिंबोरी आहे काय. वैभवची आवडती आली झेंगाड मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्याला हा सेकंड झेंगाड तुम्ही बघा. आया आया कसली भरलेली आहेत ती. 25-30 चिंबोरी आम्हाला आज इथे भेटलेले आहेत पण नाही करून आपल्या पहिल्याच उचलण्यामध्ये आपल्याला किती वैभव 15 लागले असतील ना. चिंबोरी बघा त्याला पेलवत नाही. ढेंगे हेंगे बघा कसले वाटतात ते बघायला मित्रांनो. आया आया अडक. नमस्कार मित्रांनो, जय भोने आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या मित्रांनो लाईव्ह परिस्थिती बघून तुम्ही समजलं असाल की आम्ही कुठे निघाले होते. म्हणजे चिमुरी पकडण्यासाठी निघाले आल्यांद्वारे. मागची व्हिडिओ जी आपण टाकली होती ती पिंजऱ्यांच्याद्वारे म्हणजे आपण चिमुरी पकडली होती. आज आपण निघालो म्हणजे आम्ही आमच्यासोबत काय जास्त जण कोण नाही. वैभव आहे माझ्यासोबत. गेले मित्रांनो 4-5 दिवस झाले. म्हणजे वैभव तू इथे आला होतास ना. आल्या ना 4 दिवस झाले आलेलो. जाम चिमुरी लागली भरपूर भेटली ह्या चुकडीवर. म्हणजे ह्याला म्हणजे आपण असा गरोडा म्हणजे गरोडाची खार म्हणजे याला असं बोलतात या खाडीला. सध्या तुम्ही गवत वगैरे बघू शकता भरपूर काही गवत आहे. कारण मागच्या वेळी आपण सनीच्या सोबत याच ठिकाणी आलो होतो त्यावेळी पण आपल्याला भरपूर काही चिमोर लागली होती. पण आत्ताचं कसं आहे पावसाला संपल्यानंतर जी म्हणजे खाडीची शेतं वगैरे आता म्हणजे कापून झालेली आहेत आणि ती उतरणीची जी चिमुरी म्हणजे उतरतात ती म्हणजे येऊन कुठे भेटतात तर आपल्या खाडीला किंवा नदीला. त्याच हेतूने मित्रांनो आज भरपूर मोठमोठी चिमुरी पकडण्याच्या हेतूने वैभवच्या सहाय्याने बघूया. म्हणजे आज नशिबाचा खेळ आहे. गवत तर भरपूर आहे. जर ज्या ठिकाणी रिक्स असेल त्या ठिकाणी आम्ही तर पाऊल दिले काय टाकणार नाही. पण वैभव आहे त्याने तर गंबूड घातलेले आहे. मी तो चप्पल आहे म्हणजे तो पुढे तो असणार आहे. गवत त्याने घातली नाही. ठीक आहे. मोठमोठी चिमुरी पकडण्याचा मित्रांनो प्रयत्न करू. मित्रांनो आपला हातचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला खूप मजा येणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर ठीक आहे जातो वैभव सध्या म्हणजे अजून त्याचं खाणं वगैरे मांडण्याचं काम चालूच आहे. सध्या आसानमध्ये काय काय आणलं आहे सध्या टोटली जर विचार केला तर मित्रांनो आम्ही 25 आले आणलेले आहेत. आता 25 आल्यांना चिमुऱ्यांचा टार्गेट वैभव किती धरायचा आपण तुझ्या अंदाजाने 25-30 तरी 30 तरी मित्रांनो चिमुऱ्यांचा अंदाज पकडलेला आहे. वैभवच्या 10-15 मोठी 10-15 मोठी वैभवच्या अंदाजाने 10-15 मोठी. कारण तो त्या दिवशीच्या अंदाजानुसार सांगतोय. तर ठीक आहे असू द्या. अजून 4-5 जण पोर आली तिकडे त्यांना कशी तरी म्हणजे पलवलीत ते आमचेच आहेत यस्त वगैरे. असू द्या ठीक आहे. सुरुवात करतो डायरेक्ट आल्या टाकण्यापासून तुम्हाला दाखवतोय. नंतर आपण डायरेक्ट घरच बघण्यास सुरुवात करते मित्रांनो आल्या टाकायला. म्हणजे वैभव चाललाय पुढे. गंबूट असण्याचा फायदा मित्रांनो कधी कुठे होतो आपल्याला आता समजणार आहे. मित्रांनो तुम्ही गवत बघू शकताय. खरंच आता खरं तर मला पश्चाताप होत आहे की गंबूट असून सुद्धा मी आणली नाही. हा कोणीतरी आलेला आहे तसा पण. आणि तो त्या दिवशी पण वैभव इथूनच होताच का या साईडून. या साईडला या साईडलाच होतो. ठीक आहे. मागच्या वेळी हा बोलला होता की इथून बोलते खाना बोलते गुल केला म्हणजे मोठा चिमोरा असू शकतो. पण नंतर तो लागला नाही वैभव. कसं आता दगडीवरून थोडी त्यांनी लांब अंतरावर टाकली मग खाली कुठे गुतली तर वगैरे. मग त्यासाठी आपण काय तर ज्या आलीला म्हणजे खाली झोल असेल ना त्या प्रकारची आली टाकलीस ना. म्हणजे जरी पलटी मारली तर तो जाऊ शकत नाही. ठीक आहे म्हणजे आपली सुरुवात तर झाली. पहिली आली आपण टाकून घेतली. आता मात्र वैभवने खोल झाडाय गेले. बघू शकता किती अंतरावर गेला आतमध्ये. पूर्ण जालगाठीने म्हणजे भरलेली आहे. हे धसीची बाजू म्हणजे मेरची साईडची बाजू आपण त्याला बोलतो. त्याला धस असे बोलतात. पूर्ण येरी झाडांची म्हणजे ते हे आहेत सगळी. जास्त काय नाही मित्रांनो आपल्याला फक्त 5-6 आले तुम्हाला फक्त टाकून दाखवणार आहे. कारण दाखवण्यामागचे असं कारण आहे की तिथे रिक्स भरपूर आहे. आणि माझ्या हातात ओझा असल्या कारणाने सगळ्या आल्यांचा ओझा जो आहे तो मासिक आहे माचकी. म्हणून मला सुद्धा म्हणजे जमत नाही. टाक टाक वरून टाक. वरून एक चांगली जागा आहे म्हणजे टाकण्यासारखी. या जागेवरचं अजून एक तुम्हाला मी सांगतोय चांगले म्हणजे पलटी मारली ना तरी म्हणजे चिमुरा काय अडकून राहील त्याच्यामध्ये काय जाणार नाही. बघण्यात एवढ्या इंटरेस्टेड जागा ॲक्टिव्ह वाटतात ना की बाबा प्रत्येक जागेवरती चिमुरा लागेल म्हणजे अशा वाटतात ह्या जागा.
मागच्या वेळी जेव्हा मित्रांनो आल्याना वगैरे आलो होतो ना, हा थोडा डिस्टन्स मोठाच आहे आणि इथे थोडा पाणी भरला होता. तर कसं आहे ते सनी माहिती आहे टापकून गेला होता तो, आम्ही सीन जरा थोडासा कट केला होता. अख्खाची अख्खा म्हणजे त्याच्यात तो पडला गेला का तिथे खोल आहे, तर त्याला पाण्याच्या ह्याच्यामध्ये काही समजलं नाही. असो टाक टाक नको नाही त्याच्यातून येईल झाला नको कशाला. धागा मात्र भारी आहे. दर्याच्या उंचीला सुद्धा म्हणजे धागा पुरेल, म्हणजे अशा वैभवचे आले आहेत. म्हणजे धागा वगैरे भरपूर ठेवले आहेत त्यांनी त्या अंदाजाने. म्हणजे बांधावर जरी आपण वर असलो तरी किती जरी अंतर खोलपर्यंत असेल तिथपर्यंत आली म्हणजे सहज म्हणजे फेकली तरी पोचली जाते. पायवाट म्हणजे चांगली आहे, म्हणजे असं वाटतं वैभव कोणतरी येऊन गेला तुझ्यानंतर. कालच येऊन गेले. हां कालच आलेलं दिसते. कोणीतरी आलेलं दिसतंय काल. असं ते येऊ द्या, खाडीतला चिंबोर काही कधी कमी होत नाही. चला ही जागा सुद्धा बघा मित्रांनो कसली वाटते बघायलाच. त्या साईडला भेंडीची मुलखांडा वगैरे आहेत, या साईडला सुद्धा म्हणजे भेंडीच आहेत. खाली कधी माहितीये काय, तिकडून आम्ही आल्या उचलून येत जाईल. मग ढेंग्या लागला का इथं? हा इथं सुटकेसच जाय. एकूण उचलणे किती केलं? तीनच केलं, कामाला लावतो होता. या ठिकाणी म्हणजे खाडीमध्ये त्या दिवशी जो वैभव आला होता ना, तो बोलते की 3 उचलण्या केल्या आणि भरपूर चिंबूर लागली. म्हणजे अजून केले असते जर त्याच्याकडे जर वेळ असतं तर. पर्यंत मित्रांनो 7-8 आले तर आपण टाकून घेतलेले आहेत आणि आता बस करतोय. म्हणजे एवढ्या गाड्या टाकसपर्यंत म्हणजे पायवाट काय आपली चांगली नाही, थोडीशी गवताची म्हणजे भीतीच आहे. त्यामुळे आता मी त्याला थोडी हेल्प करतोय आणि नंतरच आपल्याला उचलणे, आपण जेव्हा उचलणे करू त्यामागची आपण चिमुरी पागणार आहोत. ठीक आहे, थोडंसं आता तुम्ही सुद्धा वेट करा. ओके, भेटू लगेच. आता काढ ह्याच्यातून बाकी दाखवू का काय काय. हा 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 मित्रांनो तुम्ही बघू शकताय जस्ट म्हणजे या सॉलिड भरलीच आहे ती बघ. मस्त इधर सूर्याची किरण आहेत. अजून मित्रांनो आले आम्हाला टाकायचेच आहेत. म्हणजे जस्ट म्हणजे खाडीतून आलो आणि त्याला अजून 10-15 मिनटं लागतील आपल्या पहिले उचलणी मागे. बोनी बोनी इथे तुम्ही बोनी बघू शकताय. म्हणजे इथे ही उघडीचा हा पट्टा आहे आणि उघडीच्या पट्ट्यामध्ये काय खाना बांधता बांधता वेळी त्यावेळी म्हणजे आपण इथे 4-5 आल्या टाकल्या होत्या. त्याच्यामधली ही पहिली आली. बघू शकते उघडीमध्ये जस्ट आले म्हणजे कसा वेळ झाला तर बोलू उचलूया. अंदाजामध्ये पहिल्याच आलीमध्ये या दगडीच्या एरियातून म्हणजे आपल्याला पहिलीच कुरली आणि ती सुद्धा बोनी स्वरूपात. मागच्या टायमाला असे 4 आले आणि 4 चिंबोरी. हो काय, चांगली आहे, भरलेली आहे. असं मानलं रे बाकी असली लाल लाल आहे बघा कुडकुडीत. चला अजून भरपूर काय बघा. सुरुवात गेली म्हणजे सेफ हो. सुरुवात झाली. सोबतच घे मग ती माझी पिशकी काय. टोटल 4 आले ना वैभव आपण टाकल्या होत्या स्टार्टिंगला. हो हो, आता सध्याची उचल ते मग ढेंग्या कुरली बघू. आल्या वगैरे टाकायचे आहेत अजून 2-3 म्हणजे आपल्या चलीच्या भागात टाकायचे आहेत. हाय काय हाय 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 स्टार्टिंगच्या म्हणजे मित्रांनो दुसऱ्या चालीमध्ये आपल्याला बघा अजून एक इथे चिमोर लागले. एक मीडियम साईजचा आहे. मीडियम साईजचं म्हणजे काय तर मित्रांनो संपूर्ण आले टाकून झाल्यानंतर आता झाले ते म्हणजे तब्बल 15 ते 20 मिनटं आणि आपण आता पहिलीच उचलणी उचलायला चाललोय. टार्गेट तर खरं तर आपला खाडीमध्ये आहे. पहिले जे आपण 4-5 आल्या उकडीमध्ये टाकल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला 2 लागली. तर बघूया पुढे काय भाई लागली. बहुतेक जास्त करून तर वैभव झाले उचलेल. मी मध्ये मध्ये थोडा एखाद दुसरी जर उचलली तर उचलेल. चला बघूया. सध्या जी आपण पहिली आली टाकली होती तिथूनच आपण सुरुवात करू. आली थोडी तराफ आहे हो, लागलं तर जरा नीट घे त्याला. आले काय आहेत काय बरी आहेत. कसली कुरली आहे बघा कडक मित्रांनो. ती कुरली तुम्ही बघू शकता कसली कुरली वाटते. बघ तो पाला लागलाय बघ, तो पाला जरा काय पण असं या साईडला राहा, या साईडला राहा. एक कुरली आणि एक ढेंगे आहे ना, प्रॉपर भरलेली चिमुरी कसली लाल भडक आहेत बघा. कुरली कसली मोठी आहे ती. घ्यायचं पण ती आपली पिशव्याचं आहे ना. सॉलिड आमच
घे. वा सुरुवात झाली. खरंच मित्रांनो भारी एकदम उरली आहे ती. नीट उचला वरून जर असला तर आहे म्हणजे मीडियम साईज आरसील ती नीट उचाल. हे दोन आहेत की काय? दोन आहेत बघा मित्रांनो, म्हणजे चांगले साईज करलेले मध्ये टाक. मध्ये गेले की दिसेल. आहे काय अरे काय मोठीच आहे. आई शपथ मित्रांनो बॅक टू बॅक बघा तुम्ही चिंबोरी कसली भेटतात बघा. आई सुद्धा कसली भरलेली आहे कुर्ली. मस्त ॲक्टिव्ह. इथं उन्हाजवळ इकडे ये या साईडला जरा. एकदम लाल भडक वाटतंय कसली आहे. शॉल येते पूर्ण लाल भरेक मस्त. या जर कुठल्या मित्रांनो चावल्या ना हाताला बाकी निकाल करतील एवढी ताकद. आला आला रे आला. उरली आहे मिडलची. मिडलची कुर्ली बघू शकता मित्रांनो. चांगलं आहे म्हणजे काही ना काहीतरी लागतंय ना आपल्याला. चला लास्ट असेल बहुतेक. काय आला मस्त मित्रांनो तुम्ही बघू शकता. कुर्ली आहे ना कुर्ली बघू शकता मित्रांनो. आतमध्ये घुसून आली टाकली होती वैभवनी. पहिलीच उचलणी आपली चालू आहे. अजून 2-3 आले आपल्या बाकी आहेत आणि उघडीवरच्या आहेत 7-8 आल्या. म्हणजे बऱ्यापैकी मिडलची लागली आपल्याला. 2-3 म्हणजे आपल्याला कुर्ल्या लागल्या. ही 4थी कुर्ली आपली पहिलीच उचलणी मधली बघू शकते. बाकीच्या इकडे आहेत आतमध्ये आपण गवत टाकल्या म्हणून काही एवढ्या काही दिसून येणार नाही. लपल्या तिकडे तिकडे. चला हे काय हा 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 कुर्ल्यांचा कहर मित्रांनो. कुर्ल्यांचा कहर बघू शकता कसली आहे. त्याच प्रकारे तीच साईज. ह्या साईडला उभा राहा ते सूर्यकिरण पडतात ना म्हणजे ते क्लायमेटनुसार काही दिसून नाही येत ना. हे बघा कसली वाटते बघा. ही 5वी कुर्ली मित्रांनो. सलग आपल्याला 5वी कुर्ली इथं पाहायला भेटते. पहिलीच उचलणी आहे मस्त. आणि त्या सुद्धा मोठमोठ्या लागतात. आज कुर्ल्यांचा दिवस असा मला वाटतोय. एक सहज म्हणून आपण डायामध्ये आली टाकली होती. जर लागला तर ठीक आहे. आया 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 मित्रांनो बघा सहज म्हणून आता जस्ट बोलतोय. 3 एकाच आलीमध्ये बघा 3 चिंबोरी ढेंग्या बघू शकताय. बाबा बाबा. आणि कुर्ली लागले आणि मिडलचा बघा कितीचा आहे. हे डाय बघू शकता तुम्ही. आपण चिंबोरीच बघू पहिले. डाय राहू दे. स्लीव वाटतात तर रे असं वाटलं नाही. मागच्या टायमालाच माहिती होता ह्याच्यात लागल पण मी टाकली नव्हती. माझ्यासोबत बारीक मुलगा होता म्हणून गवतात आलो. तुम्ही डाय बघू शकता एकदम छोटाच डाय आहे. आणि आली टाकता वेळी वैभव बोलला की ह्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी म्हणजे उकिराचा त्याला बिल दिसलेला आहे तर त्याच्यामध्ये लागेल असं त्याला कन्फर्म होतं. पिशवी घे इकडं त्याच्यातून पाडायचं. असला आहे बघा ढेंग्या मित्रांनो. 3 चिंबोरी एकच ती. आणि ती आली तुम्ही साईज बघू शकता एकदम डफली आली आहे. सॉलिड रे मस्त. तर मी स्टार्टिंग मध्येच बोलतोय की बाबा याच्यामध्ये हो लागणार 100%. म्हणजे अशी सहज टाकली होती म्हणून टाकला. आम्हाला पण एवढा कन्फर्म नव्हता की लागेल म्हणून. ठीक आहे चला मस्त लागले मित्रांनो. पहिल्याच उचलणी मग बघा अजून 2-3 आपल्या आल्या उचलायच्या आहेत. या 12 मध्ये आपण टाकलेल्या आहेत पण तिथपर्यंत काय पाणी आलेलं नाही. ठीक आहे निघाचा थोडी बांधून घेऊ. चला ओके ठीक आहे. पहिल्याच उचलणीमध्ये मित्रांनो तुम्ही चिंबोरी बघू शकताय. दाईना तोडवली दाईना. हे बघा पहिल्याच उचलण्यामध्ये ढेंगे आतमध्ये एक ढेंग्या लागला. कुर्ल्या 5-6 लागलेल्या आहेत आणि मिडलची आपल्याला लागलेली आहेत ती वेगळीच. सध्या बांधून घेतो. आता वेल नाही. आता मात्र आपल्याला दाईना तोडवायची आहे. पहिल्याच उचलणीमध्ये चिमोड तुम्ही बघू शकता. गाठलाच दाखव. अर्धी पिशवी दाईना बरोबर दाईना वगैरे मोठी पिशवी आहे ती. तुम्हाला बघायला तशी वाटत असेल पण खरंच आता आम्हाला वेल नाही अजिबात. आता ही बांधलीत पण नाही ना. काही 2-3 बांधाची पण ठेवलेली आहेत कारण आम्हाला घाई झालेली आहे आता मरणाची. भरपूर काय म्हणजे टाईम झालेला आहे. आता पुन्हा एकदा निघतोय त्या वाटेला जिथून आम्ही आले उचलून आलो तिथून गाडीमध्ये. चला आता फक्त माझ्या बघत राहा बस स्टार्ट टू एंडपर्यंत. मागतचा म्हणजे मुंडी तोडून गेला होता ती वैभवची आवडती आली. हाय काय वैभवची आवडती आली झेंगाड मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्याला हा सेकंड झेंगाड तुम्ही बघा. ह्या कसली भरलेली आहेत ती. समजा हलवू नको ती पाला वगैरे काय कसला आहे बघा. कुर्ली पण त्याच प्रकारे म्हणजे भरलेली आहे आणि मोठाच साईड आहे. बोललो मगाशीच खाना खाऊन गेलता त्या साईडने अशी पलटी मारू नको.
ही बघा कसली भरलेली आहेत सॉलिड. मागाशी मुंडी ओढली होती आपण, जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. पिशवी त्याच्यातून कशी काय घेशील. मोबाईलचे काय होते आपली चार्जिंग थोडी डाऊन होते ना, पॉवर बँक अटॅच करून आपण तिथे म्हणजे व्हिडिओ बनवतोय. मस्त तिथे तिथे कडी ते पहिले माझ्या हातात. ठीक आहे, चांगली जागा आहे. आणि म्हटल्याप्रमाणे आला वैभवने त्याच्यामध्ये कहर केला. मात्र मगाशी खाली गेला, पण ती मगाची खाली गेलेली आली सुद्धा त्यांनी भरून काढली. 2 उचलण्यामध्ये म्हणजे 2 चिंबोरी ते झाले आपल्याला. झेंगाट आला, झेंगाट बाकी आला की बघायला भेटतो चांगला बाकी. थांब थांब थांब, तरबार धावू नकोस, कुर्ली करतोच त्याच्यातून. आहे कचरा पण तेवढा झालाय. आहे बघू शकताय चांगल्या साईजची, म्हणजे आपल्या मिडलचा तो चिंबोरा पाहायला भेटतोय. अशी तरी 4 तरी लागली पाहिजे उचलून. आतापर्यंत आपल्याला मस्त लागली. दुसरी उचलणी मित्रांनो चालू आहे. भरलेला आहे, मस्त भरलेला आहे बघा. टाकते त्यानंतर म्हणजे लागतंय. एखादा आली जर फेल गेली तर दुसऱ्या ह्याला आलेला लागतंय पुढच्या. त्या सगळ्याच आल्यांना चिंबोरी काय लागू शकत नाही. भुयारी हा आहे. चल मिडलचा एक लागलाय. काय ना काहीतरी लागतंय. आज नशीब चांगलं आहेत. बाहेर आहे बाहेर आहे. थोडा आतमध्ये जायचं असेल तर बरं वाटत असेल नाही. थोडासा कुठेतरी म्हणजे सावलीत आलो तरी बरा वाटतंय. औषध नुसता होणार. केला खाना बहुतेक थोडासा म्हणजे टाइम झाला. तर तुम्ही खाना बघू शकताय. ही आवडती जागा माझी र. हा आली आली आली. काय कुर्ली आहे का रेंगे आहे. हा असले आहे बघा. असं आहे. आला बाजूला बाजूला का हे बघा मित्रांनो कसली वाटते कुर्ली बघा. भरलेली आहे कडक. मगाशी तर नव्हती लागलेली ना, ती मागून लागलेली. सॉलिड कुर्ली भरलेली. नाही खरंच म्हणजे सर्व काही कुर्ल्या लागतात ना देखण्या मात्र. न्यायला नाही टायमाला न्यायला असेल दुसऱ्याने काय ठेवून आली. पवाने घेतली जाते. त्याला कुर्लीमध्ये तर भर पडली. चांगली साईज आहे बघा आणि मस्त भरलेली. कार कार आला मॅडम. बिजलचा चिमोरा तो सुद्धा पडला. काय कुर्ली आहे काय कुर्ली आहे चांगले म्हणजे भरलेली आहे. उन्हाची मुलं असा वाटतंय की टार्गेट थोडा लवकरच गुंडलायला लागेल. ऊन आणि त्याच्यामध्ये एवढा डोक्याच्या वर गवत. तर मित्रांनो खरं तर सांगायचं म्हणजे आमच्या प्रॉपरली म्हणजे 3 उचलण्या झाल्या. म्हणजे उचलण्या तर आम्हाला करायच्या होत्या. म्हणजे नाही करून 4-5 तर उचलण्या झाल्या असं नाही वैभव. पण झालं काय असं वाटलं की पंचमी आहे. वैभव त्या दिवशी आला होता म्हणजे परवा दिवशी ना 13शीला वैभव आला होता. आणि आजचे पंचमी आणि 13शीला जेवढा पाणी भरला होता त्याच्यापेक्षा कमी आज पाणी. म्हणजे अचानक काय झालं काय माहिती नाही. पाणी तुटलं अचानक. जेवढा भरायचा होता ती काय पाण्याने म्हणजे पातळी गाठली नाही. आणि आमचा जो टार्गेट होता तो टार्गेट आमचा थोडा खचला गेला. पण जी काय आपल्याला पहिल्या उचलणीमध्ये चिंबोर लागली ना त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे 7-8 चिंबोर लागली. म्हणजे 2 उचलण्या आपण पुरेपूर म्हणजे पूर्ण केल्या. त्यानंतर तिसरी उचलण्याने आपण डायरेक्ट गुंडलच घेतल्या की पाण्याने साथ दिली नाही. मग आपल्याला काय ऑप्शन नव्हता. ठीक आहे असू द्या. पण त्याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला जी काय चिंबोरी लागली ना आपल्या मेहनतीनुसार. आणि खरं सांगायचं तर ऊन एवढा बेकार होता त्याच्यामध्ये पूर्ण काय नाराजी झाली. आणि वाट तर चांगली नव्हतीच. डोक्याच्या वर तर एवढा हे होता. म्हणजे आज विचार केला तर या स्टार्टिंगमध्येच पावसाला गेल्यानंतर एवढा मोठा आम्ही ऊन घेतला डोक्यावरती. असं वाटतं की आजारी पडतोय की काय. तर तुम्ही एकंदरीत आमची आजची चिमुरी बघू शकताय. जी काय चिमुरी मित्रांनो तुम्हाला टार्गेटनुसार सांगितली होती ना तर 25-30 चिमुरी आम्हाला आज इथे भेटलेले आहेत. पण नाही करून आपल्या पहिल्याच उचलण्यामध्ये आपल्याला किती वैभव 15 लागले असतील ना. दोन चिंबोरी बघा मोठमोठे ढेंगी सुद्धा आहेत. आणि कुर्ल्या आपल्याला इथे 7-8 कुर्ल्यात लागलेल्या आहेत. म्हणजे 15 चिंबोऱ्यांचा वैभवने जो टार्गेट दिला होता म्हणजे मोठे चिंबोऱ्यांचा तो इथं म्हणजे पूर्ण होतोय. वैभवच्या इथून आपल्याला इथे पाहायला भेटतोय भारी. म्हणजे त्याला मानलं सुद्धा पाहिजे. अजून तुला काय बोलायचं आहे काय गोष्टीवर.
म्हणजे दुसरं आलतं हा. नाही तर चिमुरी जास्त लागली असते. म्हणजे कोण 2 आला दिवस होता कोणतरी का? आलेला 2 दिवस इथे आले होते कोणतरी असं कारण म्हणजे त्या वाट दिसत होत्या. म्हणजे वाटा मललेल्या होत्या. आणि अजून एक मित्रांनो सांगायचं आहे की आपल्यासोबत म्हणजे एक अनोळखी जागे दुसरे म्हणजे कुठे गेला होता मित्र, आम्हाला काही दिसून काय आला नाही जाता येता वेळी, पण हा म्हणजे जाता वेळी काय दिसला नाही, तो होडीमधून गेला, तिकडून त्यांनी प्रवास केला. तर त्याची तुम्ही एकट्याची चिमुरी बघू शकताय. किती आल्या नेल्या होत्यास? 20 आल्या नेल्या होत्या. अजून त्यांनी येता येता आहे ना म्हणजे गुंडलत होता ती चिमुरी, तर अजून तर लागलेली आहेत. त्या साईडून जातो म्हणजे आपल्याला चांगला म्हणजे बघता येईल हे बघा. आणि त्याची एकट्याची चिमुरी, तुझा तर जरा बॉस का जरा वरती कर हे बघा मित्रांनो, वरच कर हातातच धर. चिमुरी बघा त्याला पेलवत नाही, ढेंगे हेंगे बघा कसले वाटतात ते बघायला मित्रांनो. आया आया कडक. ह्यानी तर खरं सांगायचं म्हणजे कादव काढला. अशी चिमुरी पाहिजे हो खरंच, कसलं पाणी पाहिजे तसं आला मित्रांनो. विचार केला तर ही आमच्यापेक्षा पण जास्त चिमुरी आणि म्हणजे ऍक्टिव्ह आहेत. त्याची सुद्धा भरलेले चिमुरी, आमच्या सुद्धा कुठल्या मस्त भरलेले आहेत. आणि आता करतोय तयारी म्हणजे घरी जाण्याची, आणि सुद्धा म्हणजे तीच तयारी केलेली आहे. अजून त्याची चिमुरी वगैरे बांधायची, त्याच्या आल्यांमध्ये चिमुरी आहे. तो घाईघाईने एकटा असल्या कारणाने त्याची थोडीशी घाई झाली, म्हणून जशा काय भेटल्या. ऊन जाम र हा, तुला पण पाण्याने तिथे हेच केलं ना, गेम केली, पाणीच ना आला. पाणीच नाही आलं. म्हणजे ते डाय वगैरे होते आणि त्या ठिकाणी त्याला चिमुर लागली. असो, पण आपल्याला भरपूर चिमुरी लागली. तेरशीला जास्त पाणी भरले. पाणी नसताना सुद्धा एवढी चिमुरी लागली जास्त मित्रांनो, पाणी भरले. मजा वाटली. तर ठीक आहे मित्रांनो, या संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघून नक्कीच मजा वाटली का नाही ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचा आहे. स्टार्टिंगमध्ये बोललेलं आहे, सपोर्ट सहकार्य आम्हाला करायचं आहे. निघू आता, लवकरच भेटू. बाय बाय.